पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3 मराठी. पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. प्रियबंधूंनो, आता हे मी तुम्हास दुसरे पत्र लिहित आहे. या दोहोमध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करतो, यासाठी की पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही करावी. हे प्रथम मनात आणावयाचे की शेवटच्या दिवसात आपल्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे तसेच सर्व काही राहिले आहे. हे तर ते बुद्धीस परस्पर विसरतात की पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून व पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगे तेव्हाच जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व ही पृथ्वी त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. म्हणजे न्याय निवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत शिल्लक ठेवलेली आहे. तरी प्रियबंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनांविषयी करत नाही, तर तो तुमचे सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल, सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिजवरील गोष्टी उघडकीस येतील. तयारी ठेवण्याची आवश्यकता, तयारी ठेवण्याची आवश्यकता. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून परमेश्वराचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवीन स्वर्ग व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. यास्तव प्रिय बंधूंनो, या गोष्टीची अपेक्षा करीत असतात तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. आपल्या प्रभूची सहनता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. त्यांचा अर्थ अज्ञानी व अस्थिर मनुष्य इतर शास्त्रलेखाचा विपरीत अर्थ करतात तसा त्यांचाही ओढून ताणून करतात. त्यापासून त्यांचा नाश होणार. तर प्रियबंधूंनो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत. म्हणून तुम्ही अधर्मी लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून
आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपा आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा. त्याला आता व अनंत कालपर्यंत गौरव असो. आमेन.